गुड मॉर्निंग। आज आपल्याला इयत्ता 9वी गणित भाग 1 दुसरं प्रकरण आहे वास्तव संख्या। त्याच्यामध्ये करणी म्हणजे काय तर हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। जर n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आणि a ही धनपरिमेय संख्या असेल, तसेच a चे n वे मूळ ही अपरिमेय संख्या असेल, तर या अपरिमेय संख्येला करणी असे म्हणतात। आता या म्हणजे थोडक्यात या संख्येला करणी का म्हणतात तर इथे पहा n कशी पाहिजे तर इथे आपण वर्गमूळ घेतो, पहिले मूळ घेत नाही कधी, म्हणून 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असं म्हटलेलं आहे, उल्लेख केलेला आहे। तरी 1 पेक्षा मोठी असते, 2 असते ते सहसा 2 लिहिण्याची काही पद्धत नाही, त्यावेळी इथे काही नसते संख्या, त्यावेळी ती 2 असते आणि म्हणून इथे 1 पेक्षा मोठी n ही नैसर्गिक संख्या पाहिजे आणि a ही धनपरिमेय संख्या पाहिजे। अशी जर असेल आणि ही पूर्ण संख्या a चे n वे मूळ जर ही पूर्ण अपरिमेय संख्या असेल तर या अपरिमेय संख्येला करणी असे म्हणतात। तर याच्यामध्ये एक चिन्ह आहे, याला करणी चिन्ह असं म्हणतात आणि इथे करणी चिन्ह खाली जी संख्या आहे इथे तिला करणीस्थ संख्या असं म्हणतात। हे पहा करणी चिन्ह खालची जी संख्या आहे ते तिला करणीस्थ संख्या म्हणतात आणि इथे जे n आहे तर n ला त्या करणीची कोटी असे म्हणतात। तर उदाहरण पहा 3 चे वर्गमूळ आहे, इथे नाही म्हणजे 2 असतात, म्हणजे त्या करणीची कोटी आहे 2, करणीस्थ संख्या आहे 3 आणि हे करणी चिन्ह आहे। तसं इथे जर पाहिलं तर ही n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आहे त्याच्यानंतर 15 ही धनपरिमेय संख्या आहे, हे ही धनपरिमेय संख्या पाहिजे आणि ही पूर्ण राशी किंवा संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या पाहिजे, पूर्ण अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून 15चं चौथं मूळ ही करणी आहे। तर याच्यामध्ये 4 ला करणीची कोटी म्हणतात आणि या 15 ला करणीस्थ संख्या असे म्हणतात। काय म्हणतात? करणीस्थ संख्या। ओके, आता आपल्याला दुसरं प्रकरण वास्तव संख्या त्याच्याबद्दल सराव संख्या 2.3 सोडवायचा आहे। तर पहिला प्रश्न आहे पुढील करणींच्या कोटी सांगा। पुढील करणींच्या कोटी सांगा। आता आपल्याला करणी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे। जर n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असेल आणि a ही धनपरिमेय संख्या असेल, a चे n वे मूळ ही अपरिमेय संख्या असेल, तर a चे n वे मूळ या संख्येला आपण करणी म्हणतो आणि याच्यामध्ये हे जे चिन्ह आहे या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतो। a या संख्येला करणी चिन्हाखाली संख्या आहे म्हणून तिला करणीस्थ संख्या म्हणतो आणि या n ला त्या करणीची कोटी म्हणतो। यानुसार आपल्याला आता इथे सांगता येईल। पहिलं पहा 7 चे घनमूळ आहे, तर इथे आपल्याला याची कोटी किती लिहिता येईल? कोटी बरोबर 3 ही संख्या असते n। ओके, दुसरं पहा 5 वर्गमुळात 12 आहे, इथे 5 आतमध्ये नाही, ही n ची किंमत 5 नव्हे, हा वेगळा अवयव आहे। 5 ने या वर्गमुळात 12 ला या करणीला गुणलेला आहे, इथे कोणतीही संख्या नाही आहे लक्षात ठेवा, म्हणजे तिथे नाही म्हणजे ती वर्गमूळ आहे, 12 चे वर्गमूळ आहे म्हणजे 2 आहे इथे, म्हणून या करणीची कोटी किती आहे? 2। कोटी बरोबर 2। त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा 10चं चौथं मूळ आहे, त्यामुळे अर्थातच तिथे कोटी आपल्याला 4 मिळेल। चौथं उदाहरण पहा 39चं वर्गमूळ आहे, म्हणून इथे कोटी बरोबर 2 येईल आणि 5वं उदाहरण आहे 18चे घनमूळ, त्याच्यामुळे याची कोटी येणार आहे कोटी बरोबर 3। असं सोडवायचं आहे। ओके, उदाहरण पहा उदाहरण क्रमांक 2 पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहे ते सांगा। आता करणी कोणाला म्हणायचं तर हे आपल्याला अगोदर झालेलं आहे। पुन्हा पहा a चे n वे मूळ ही जर अशी संख्या असेल, याच्यामध्ये n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असेल, a ही धनपरिमेय संख्या असेल आणि पूर्ण a चे n वे मूळ
ही अपरिमेय संख्या असेल तर a चे n वे मूळ या संख्येला करणी असं म्हणतात. ओके. हा, तर या महत्त्वाच्या कंडिशन पहा. n ही एक पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या पाहिजे, a ही धनपरिमेय संख्या पाहिजे आणि ही पूर्ण संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या पाहिजे. आता इथे पहा पहिल्यामध्ये तर 51 चं घनमूळ आपल्याला काही काढता येत नाही. इथे n ही एक पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आहे आणि ही पूर्ण संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून ही दिलेली राशी जी आहे संख्या आहे तर ही करणी आहे. करणी आहे. दुसरं उदाहरण पहा. आता इथे जरा सोपं रूप द्यायचं आहे आपल्याला. 16 चे चौथे मूळ म्हणजे 1 चे चौथा घात लिहितो आपण आणि आपल्याला माहिती आहे की 2 चा चौथा घात म्हणजे 16. 16 म्हणजे 2 चा चौथा घात. इथे 1 चे 4 घ्यायचा आहे आणि मग इथे 4 4 निघून जातील आणि इथे आपल्याला मिळतात 2. काय मिळाले? 2. पण ही अपरिमेय संख्या नाही, ही परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे आणि म्हणून दिलेली संख्या करणी नाही. करणी नाही लक्षात ठेवा. ओके. हा, पुढचं उदाहरण पहा. आता इथे पहा 81 चं पाचवं मूळ आहे. तर आता आपल्याला इथे लिहिताना 81 चा 1/5 घात लिहू शकतो आपण. आता 81 म्हणजे आपण जर इथे पाहिलं तर 3 चा घातांक वाढवून बघा पुढे म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं जर आपण करत गेलो तर 5वा घात काय येतो पहा. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 81 म्हणजे इथे 81 जो आहे तो इथे 3 चा काय 5वा घात काय आहे लक्षात ठेवा. काय आहे तर 81 चं 5वं मूळ इथे 3 नाही आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच आता इथे दुसरं कोणतं येणारच नाही. 81 चं 5वं मूळ येत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला याचं पुढे आपण असं जर सोडवत गेलो तर परिमेय संख्या मिळत नाही. म्हणजे ही 81 चं 5वं मूळ ही काय आहे अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून ती करणी आहे. बा तर इथे n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आहे. 81 चं 5वं मूळ ही 81 ही धनपरिमेय संख्या आहे आणि 81 चं 5वं मूळ ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून ही दिलेली संख्या जी आहे तर ही करणी आहे. करणी आहे. आता त्याच्यानंतर 256 चं वर्गमूळ आहे. तर हे लिहिताना आपण डायरेक्ट याचं उत्तर लिहू शकतो. 256 चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे 16. किती आहे 16. तर आता ही परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे आणि म्हणून दिलेली संख्या करणी नाही. करणी नाही. तसं आता इथे पहा 64 चं घनमूळ आपल्याला माहिती आहे. म्हणजे 64 चं घनमूळ लिहिताना आपण असं लिहू शकतो 64 चं घनमूळ 64 म्हणजे हा 4 चा घन आहे. 4 चौक 16 16 चौक 64 आणि त्याचा 1/3 घात. त्याला सोपं रूप दिलं तर हे 3 3 निघून जातात. घाताचा घात म्हणजे गुणाकार करतो आपण. त्याच्यामुळे ते 4 चा पहिला घात म्हणजे 4 मिळतात आणि 4 ही काय आहे परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे आणि म्हणून दिलेली संख्या करणी नाही. करणी अशा पद्धतीने ओळखायची आहे. तर एखादी संख्या करणी आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा पहा. तर अशा स्वरूपातील संख्या की याच्यामध्ये n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या पाहिजे, a ही धनपरिमेय संख्या पाहिजे आणि a चे n वे मूळ पूर्ण
संख्या ही अपरिमेय संख्या पाहिजे तरच ही पूर्ण संख्या जी आहे तर ती करणी असते. ओके.